देव तंबूच्या बाहेर आला. मेंढका असं समोर बसलो होतं, डोळ्यामध्ये पाणी होतं. समजे मेंढकेने हात धरला. ए देवा, अरे तुझ्यासाठी, तुझ्या मेंढरासाठी अरे किती मी मार खावा मी, पर तू उपाशी राहू नकस रे देवा. देवानं सांगितलं आदल्या सकाळच्या परी बिराड बांधात आपल्याला पुढच्या गावाला जायचंय. सगळं तंबू आवरायला सुरुवात केली. आश्चर्य वाटायला लागलं की का देव इतक्या लवकर आवरायला लागला. गावकरी विचार करू लागलं, दुकानदार विचार करू लागलं, समधी लोक विचार करू लागली. हाय तुझं समज सांभाळतो, तुझा भंडारा वर्षाला यात्रा घालतो. आता यात्रा आली बघा देवाची जवळ, समधी यात्रा तुझी करतो, पर तुझी बकरी सांभाळणं आम्हाला होणार नाही. आम्ही एक काम करतो. आणि तसं म्हटल्याबरोबर देवानं हळूच डोळं उघडलं होतं. सगळ्याकडे देव बघत होता. नजर प्रत्येकावरती पडली. सगळी एकमेकाकडे बघायला लागली. आणि देवानं आपल्या डाव्या मिशीला ताव मारला. आणि देव ऐकत होता की आता ही काय म्हणते ती. आणि समजे सांगू लागली, देवा आम्ही एक विचार केला आहे. तुझी बकरी विकतो आणि कोल्हापूर राधानगरीच्या रोडवरती तुझ्या नावानं शाळा आणि कॉलेज बनतो. असं म्हटल्याबरोबर देवानं दुसऱ्या मिशीला ताव दिला आणि फडाफडा शिव्या द्यायला सुरुवात केली. ए भंडाराण्याच्या हो, अरे ही बाळू धनगराची बकरी आहे, ते जगन्नाथाची बकरी जग राखल. ज्या दिवशी तुम्हाला बकरी राखणं होणार नाही नव, त्या दिवशी ही बकरी मरगोआईच्या डोंगरात सोडा. मरगोआईच्या डोंगरात दगाड झालं, बाळू धनगराची बकरी राखतील. ए भंडाराण्याच्या हो, बाळू धनगराच्या बकरीच्या केसाला जरी हात लावतात नव, तर 6 महिन्याच्या आत तुमचा हात नाही काढला तर बाळू धनगर घाल करणार नाही. आणि विजा कराडू लागल्या. सगळी थरथर कापू लागली. देवाच्या चेहऱ्यावरचा राग वाढला होता. डोळं लाल झालं होतं. थोडं मिशा ताटल्या गेल्या होत्या. सगळी शांत झाली. देव शांत झाला. आणि त्यावेळेला 1-2 मिनिटं गेली असतील, 5 मिनिटं गेली असतील, आणि पोरं सांगत आली, माणसं सांगत आली, मरगुआईच्या डोंगरातलं ह्या गावाच्या आजूबाजूचं दगाड उड्या मारायला लागल्या. दगाड का मारत होतं दगड उड्या. तर दगडाला कळलं होतं कलियुगामध्ये बाळू धनगराची बकरी राखण्याचं भाग्य त्या दगडांना लाभणार आहे. दादा जसं आहे तसं शिट्ट्या वाजून देऊ नकोस. हा, बकरी राखण्याचं भाग्य त्या दगडाला लाभणार आहे. त्याचा आनंद त्या निर्जीव दगडाला झाला. हे माई दादांनो, दगडी उड्या मारायला लागली. आत्मापुरात माझ्या मरगुआईच्या मंदिरामध्ये माझ्या मामाला निरोप कळला की देव बाप्पा मामा मामा बाळू मामा मरगुआईच्या डोंगरातलं दगाड उड्या मारत्या. तेव्हा देव कराडला, ए रांडेच्या हो ग बसा की रे, अरे ये आल्यावरती मी हाय की तुम्हाला सांगायला. तेव्हा दगडी शांत झालं. हे माई दादांनो, अरे त्या दगडाला कळलं बाळूमामाच्या बकऱ्याचं महत्व. दगडाला कळलं बाळूमामाच्या बकऱ्याचं महत्व. तुम्ही आम्ही चालती बोलती माणसं आहोत, तुम्हा आम्हाला का कळू नये बाळूमामाच्या बकऱ्याचं महत्व. ते महत्व तुम्हाला कळलं, ते महत्व त्या खाडे कुटुंबाला कळलं, म्हणून तुम्ही मेंढी माऊलीची सेवा करायला लागलात. अरे देव कुठं आहे ना, जर तुम्हाला देव बघायचा असेल, तुम्हाला माझा मामा पाहायचा असेल, तर त्या मेंढी माऊलीमध्ये देव आहे, त्या बकऱ्यामध्ये देव आहे. बकरी चारतात ना, पोट भरतात ना, त्यावेळेला हा देव त्या रथामध्ये बसून त्या आत्मापुराच्या सिंहासनावरती बसून गालात हसतो. बर का, आनंद वाटतो माझ्या देवाला. म्हणून देव ह्या बकऱ्यात ही बकरी राखायला माझा देव आला. का? कलियुगामध्ये धर्माची स्थापना करायची. आणि धर्माची स्थापना कशावरती माझ्या देवानं त्यावेळेला सांगितलं. अरे म्हणलं कलियुगामध्ये कर्माचं पडलं खेळ करता या गंमत भक्त या. कलियुगामध्ये धर्माचं घर टिकून नाही, कर्माचं घर बुडून जाईल. कलियुगामध्ये ज्याच्या घरी बाळू धनगराच्या नावानं 5 माणसाच्या हातावर तांबर पाणी पडलं, ज्याच्या घरादाराला शेतामध्ये माझ्या मेंढी माऊलीचं पाऊल लागलं, त्या घरी धर्म घडला. आणि जिथं धर्म घडला तिथं बाळू मामा उभा राहिला. बरं का दादांनो, काय काय वाटतंय एवढ्या
एवढ्या माणसात काय दिसतंय का आम्ही टाळ्या वाजवतोय का नाही? मला सगळी दिसतात. कोण कोण टाळ्या वाजवत नाही, कोण उशिरा उशिरा हात वर करतय, कोण हात वर करत नाही, सगळं दिसतंय. ठीक आहे, नका वाजू, आमचं काही तोटा नाही. जो जसा काम देवाचं इथं करतो तसा पगार द्यायला मामा देत असतो. मोठ्या मनानं राबावं. इथं मेंढी माऊली आली ना, मामा आलाय ना, प्रत्येकाच्या शेताला पाऊल लागू द्या. हे भाग्य आपल्या नशिबी उद्या. अरे काय कमावलं आपण, हे कधी मागं वळून पाहायची वेळ आली ना, सगळं तुम्हाला अंधार दिसेल, पण मामाच्या मेंढी माऊलीची सेवा केलेली तीच तुमच्या डोळ्यासमोर दिसेल. म्हणून मेंढी माऊलीची सेवा करा. आणि या माईंना विनंती आहे, ए माईंनो, तळावर येताना मोकळ्या हाताने येत जाऊ नका. ह्या मेंढक्यांसाठी भाकर आणत जावा. आज कुणी आणल्यात का भाकरी? हात वर करा. एकट्या बस, दोन तीन, तीनच टाळ्या वाजवाकडे ह्या माझ्या माईंसाठी टाळ्या वाजवा. हे ताईंनो ऐका, माहीत नसेल तर माहीत सांगतो बरं का. मोकळ्या हाताने जाऊ नका. घरची चटणी भाकर घेऊन येत जा आणि मेंढक्यांसाठी देत जा. साक्षात तुम्ही आणलेला नैवेद्य म्हणजे मामासाठी आणलेला नैवेद्य. अरे कुठल्या मेंढक्याच्या रूपाने माझा मामा बसेल, कुठल्या मेंढक्याच्या रूपाने विठ्ठल बिरदेव बसेल, कुठल्या मेंढक्याच्या रूपाने मुळे महाराज बसतील, कुठल्या मेंढक्याच्या रूपाने पांडुरंग बसेल आणि तुम्ही आणलेली भाकरी त्यांच्या मुखामध्ये जाईल. या भाकरीच्या जोरावरती ऐका, एकाच मिनिटा समोर जातो. या भाकरीच्या जोरावरती याच मामानं साल 1959 ला 1 जून 1959 आपल्या हळदी नावाच्या गावामध्ये आप्पासाहेब बाळराम कुणकेकरांचा जन्म झाला. 11च महिने आयुष्य. किती? 11च महिने आयुष्य. पण आईची सेवा आहे. आईचं नाव जनाबाई आहे. आईची सेवा आहे. आईनं अखंड मामाचा तळाला हळदीच्या गावामध्ये महिना दीड महिना राव, 15 दिवस राव. घरनं कणे आंबील घेऊन जायचं, भात घेऊन जायचं, भाकरी घेऊन जायच्या. त्या बाळराम कुणेकरांनं तळ आला रे आलं म्हणलं की मामाच्या तळावरती राबायचं. सरपण काटूक आणायचं, पाणी भरायचं, जिन्सा आणायच्या. कष्ट करत राहिला. मामाच्या आशीर्वादाने मुलगा झाला. 1 जून 1959 नाव ठेवलं आप्पासाहेब. आजारी पडला आणि मामाची बकरी पुन्हा 60च्या दशकामध्ये आली आणि तो मुलगा मरणाच्या दारात आहे. 25 जुलै 1960 त्या दिवशी अमावस्या आहे. मुलगा मरणाच्या दारात आहे. अख्खी रात्र तो आईबाप झोपलं नाही आणि अख्खी रात्र माझा देव तंबू मध्ये जागा आहे. राखण राहिला त्याला, राखण कशासाठी? त्या भाकरीच्या साठी का? आणि सकाळच्या पारी 26 जुलै 1959 ला गुरुवार होता. दिवस उजेडला आणि उजेडल्याबरोबर देव माझा बाहेर आला. हातामध्ये काठी घेतली, कमरेवरती हात दिला आणि सूर्यनारायणला सांगितलं, ए सूर्यनारायणा, अरे राजाच्या मला हे दिस दाखवायचं होतं म्हणून तो मला तिच्या हातचं तुकडं खाया घातलं. आणि तो बाळाराम, अरे माझ्या बकऱ्याची सेवा, मेंढ्याची सेवा केली नव्हती त्यांनी, तर तू काल हा दिवस दाखवायला लागलाय. ए सूर्यनारायणा, कलियुगाचा बाळू धनगर, कलियुगाचा नेम मोडणार आणि त्याला त्याचा पगार देणार. 26 जुलै 1960 वार गुरुवार आणि सकाळी 8:30 माझा देव निघाला. अशी माणसं बरोबर आहेत. द्रडातला माणूस घेतलाय, भंडाराय बरोबर, मारुती भोसले बरोबर आहेत. आणि देव मरणाच्या दारात पोरगे संपले, अंग थंड पडत चाललेलं आहे. काय अवस्था असेल त्या आई बापाची. गर्दी आहे आणि आवाज दिला, ए कुणके करा, रांडेच्या कुठं आहेस रे तू? आवाज घुमल्याबरोबर आतमध्ये गेला. बघितलं, बाहेर पळत आला. मामा आल्यात, हाताला धरलं, आतमध्ये नेलं, पायावर पाणी घातलं. तिथं ढेलच होती, ढेल जो चोपळा होता, चोपळ्या गुंगडी हाताळली, मामाला बसवलं, सगळ्यांनी दर्शन घेतलं. या जनाबाईनं, नवरा सांगत होता की आपण मामाला सांगू. तिने सांगितलं, नग नग, आपल्या कर्माचं फळ आहे, आपलं भोगूया, पण देवा वजन टाकायला नको. अहो त्याच्या शाळेत मेंढ्याची सेवा करताया, तेजो बकरी आपल्या रानात तुम्ही बसवल्या ती, म्हणून देवाला सांगायचं वय काय बी नग आहे म्हणली. नाही सांगून दिलं. पण जेव्हा देवच घरी आला आणि आईचं पोर थंड पडत चाललेलं आहे, कुठंतरी दुखदुख राहिलेली आहे, कधीतरी पोट हपका मारायचं आणि वाट बघतायत त्या पोराच्या, आप्पासाहेबाच्या मरणाची वाट बघतायत. 11वा महिना चालू आहे, वाट बघतायत मरणाची. आणि मग त्याच आप्पासाहेबाला या जनाबाईनं मामाच्या पायावरती घातलं, डसा डसा रडू लागले, सांगू लागली, देव विचारायचा, ए पोरे काय झालं ग? शब्द निघत नव्हता. काय झालं, काय सांगू, काय कळत नव्हतं. फक्त म्हणायची, मामा
मामा माझं बाळ, मामा माझा आप्पा, एवढंच शब्द निघायचा. आणि मग ह्या बाळारामानं सांगितलं, देवा माझं पोर आजारी आहे. आता पतवर देवा माझी 4 पोरं मेली, पोरं जगली नाही. ती पोरं जगत नाहीत म्हणून दुसरं लग्न केलं देवा. पहिल्या बायकोला 1 मुलगी झाली आणि हिला बी 3 पोरी झाल्या देवा. पण ही बी पोरग आता मरणाच्या दारात आहे. ह्या जगाच्या बापानं त्या बटव्यातला भंडारा घेतला. दादांनो ऐका, मेंढी माऊली राखण्याचं पगार किती मोठा दिला बघा. त्या आईनं, त्या जनाबाईनं देवाला भाकरी आणल्या, ह्या मेंढक्यांना जीव घातलं, त्यांचं काम केलं, तिथं राबली, त्याचा पगार किती मोठा दिला बघा. ह्या देवानं बटव्यातला भंडारा काढला आणि कपाळ भरून भंडारा त्या लहान लेकराच्या कपाळी लावला आणि सांगितलं, हे पोरे, स्वतःच्या हातानं भंडारा दिला तिच्या हातात. सांगितलं, हे पोरे जा, तुझ्या पोराला मी दिला आयुष्य वाढून. अरे या भंडारा लावलाय नव, तुझ्या लेकराची मी कर्मरेषा पुसून. म्हणून मामाच्या तळावरती कपाळ भरून भंडारा लावतात, कारण कर्मरेषा पुसण्याची ताकद फक्त ह्याच भंडाऱ्यामध्ये, आणि ती मामाच पुसू शकतो. त्याची कर्मरेषा पुसली, आयुष्य वाढून दिलं. आज 2025 त्या आप्पासाहेबांचं वय वर्ष आहे 66. कधी हळदीच्या गावात गेला तर फक्त विचारा, आप्पासाहेब कुठे, आप्पासाहेब कुणकेकर कोण आहे, जाऊन विचारा, आप्पा आपला मामा कसा होता हो, तेव्हा डोळं भरून येतो आप्पांचं. आणि मग सांगतात, लेकरा अरे कसा होता काय सांगू तुला, मी तुझ्या पुढे उभा आहे नव, हे समज त्याचं आहे. अरे उपकारच फिटत नाही त्याचं, कातड काढलं, जोडा जरी शिवला नव तरी उपकार फिटणार नाहीत, एवढं उपकार त्याचं आहे. आप्पासाहेब आजही सांगतात, अरे ह्या कातड्याचं पायथान केलं, जोडा केला तरी बी त्याचा उपकार फिटणार नाही. ही पगार आहे माझ्या देवाचा. हा देवाला आहे ना, सर्वांनी मेंढी माऊलीची सेवा करा, सर्वांनी बकऱ्याची सेवा करा. देव तुम्हाला खास भेटायला इथं आलाय. ऐका, पुन्हा कधी येईल सांगता येत नाही, पण आला जरी परत तरी तुम्ही आम्ही असो का नाही ह्याची गॅरंटी नाही. काय कोणाला गॅरंटी? मग नाही ना गॅरंटी, मग आता देवाला जीवनाचं सोनं करून घ्या. अरे ह्या भूतलावरती साक्षात या भगवंतानं, त्या कैलाशीच्या महादेवानं, ह्या श्री हरी विष्णूनं रुद्राचा महाअवतार देव माझा बाळू मामा, तो देव अवताराला आला. रुद्राचा अवतार टाळ्या वाजवा, स्वतःसाठी टाळ्या वाजव जोरात. वा, आता सगळ्यांनी हात वर केलं बरं का. मग आता इंजेक्शन कामाला आलं. इंजेक्शन द्यावं लागतं टायमाला, नाही ऐका. पण एखाद्याच्या मनामध्ये शंका येईल, मेजर साहेब तुम्ही त्यावेळेस सांगितलं सगळं खरं आहे हो, पण आताच काहीतरी सांगा. ऐका, देव माझा मामा या कलियुगामध्ये जर एखादा म्हणत असेल ना, देव गेला, देव समाधीस्थ झाला, नाही 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 नाही, माझा देव गेलाच नाही. कोण म्हणतं आपला देव गेला? अरे फक्त ह्या देहाचा त्याग माझ्या मामानं त्या आत्मापुरात केला.
समाधी घेत असताना शेवटच्या क्षणाला मामाच्या दोन्ही मिशा ताट झाल्या होत्या. देव बघत होता असं वाटत होतो. प्रसंग खूप मोठा आहे. देव आपला गेलाच नाही. या कलियुगाचा चिरंजीवी देव म्हणजे माझा बाळू मामा आहे. आज सुद्धा तुमच्या आमच्यासाठी राबतो तो देव आहे. माझ्या देवानं त्यावेळेला सांगितलं, अरे जो मला हाय म्हणल नव त्याला मी हाय, जो मला नाही म्हणल नव त्याला मी कधीच नाही. हिरवी झाडं उद्या उद्या महाप्रलयानं महाविनाशानं पेटतील, त्या दिशी मी नाही असं समजा. तोपर्यंत जगाच्या पाठी कुठून बी हात मारा, आत्मा तुमचा मामा अखंड तुमच्या टाचाखाली आणि अखंड तुमच्या टाचाखाली आज उभा राहतो देव. फक्त माझ्या देवाला काहीच लागत नाही. माझ्या देवाला फक्त सेवा लागती, फक्त राबणं लागतं, फक्त कष्ट करणं लागतं. त्याला तुमच्या श्रीमंतीशी घेणं देणं नाही, तुमच्या मोठेपणाशी घेणं देणं नाही, त्याला फक्त सेवेशी घेणं देणं आहे. म्हणून माझ्या मामाच्या शेळ्या मेंढ्याची सेवा करा, मामाची सेवा करा. ऐका, आज 14 तारीख आहे. आज सहज आठवलं म्हणून सांगतो. 14 फेब्रुवारी 2022 सुजित घोडे नावाचा बारामतीच्या शेजारी गुणवडी नावाचं गाव आहे. आणि त्या पोराला 14 फेब्रुवारीला 2022 मुलगी जन्माला आली. नाव ठेवलं सुदिमा. सुदिमा असं काहीतरी नाव ठेवलं. पोरगी जन्मल्यापासून आजारी आहे. पोरगी जन्मल्यापासून आजारी आहे. दवाखाने चालू आहेत. 3 महिन्याची पोरगी असताना रिपोर्ट जेव्हा चेक केलं तेव्हा रिपोर्ट आले, त्या पोरीची उजवी किडनी फेल होती. वय वर्ष किती? 3च आहे. आणि दुसऱ्या किडनीवरती सूज होते. म्हणजे तीही किडनी जाण्याच्या मार्गावरती आहे. दादा फोन मी बंद ठेवा. आता कुणीच फोन काढू नका, कुणी काय बोलू नका. आपल्याला काय मुख्यमंत्र्याचा फोन येणार नाही का रे माझ्या बहिणीला बोललास उद्या भेट मला ऑफिसला. असं काय आहे का गोळ तुमच्या त्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्यांच्या? तुम्हाला वर्ण लय जात आहे असं काय आहे का? अजिबात बोलू नका. काय गृहमंत्र्याचा फोन होता का? आता डिस्टर्ब करू नका. आता वेळ कमी आपल्या. ऐका, मुलगी तर जन्माला आली, घरात आनंद झाला. 4-5 वर्षानंतर अपत्य जन्माला आलंय, आनंद झाला वखला. पण आजारी पडलं, पुन्हा ग्रहण सुरू झालं आणि किडनी फेल झाल्यामुळे त्या बापाच्या पायाखालची जमीन सरकली. ए दादांना, लेकीचा जीव असतो बापावरती, ही गोष्ट खरी. आणि मग काय करावं काय सुचत नव्हतं. मामांची बकरी कारभारी 4 नंबरची पालखी त्या भागात अजूनही तिथंच पालखी फिरते बघा, त्या भागात होती. मामा माहित होता, मग बकऱ्यात जाणं येणं होतं. आणि मग आता काय करायचं? एक गोष्ट सांगतो, ह्या कलियुगामध्ये सगळ्या गोष्टीचा अंधार होतो त्यावेळी मामा उजेड घेऊन येत असतो. सगळ्या अपेक्षा संपतात तेव्हा मामा आशेचं नवं किरण घेऊन येत असतो. सगळ्या वाटा संपतात तेव्हा मामा नवीन वाट निर्माण करत असतो. आणि तेच झालं त्याच्याशी. आता किडनीच फेल आहे, दुसऱ्या किडनीला सूज आहे. काय करायचं? ऑपरेशन होत नाही, डायलिसिस होत नाही. 3 महिन्याची पोरगी आहे. विचार करा काय परिस्थिती असेल. मामाच्या बकऱ्यात आला, 8 दिवसच सेवा केली पण राहवलं नाही. काय पोरीचं होत कसं झालंय बघायला परत घरी गेला. डाव्या किडनीवरची सूज कमी झाली होती. दवाखाना तर चालूच होता, घरची नेत होती. बारामतीच्या जवळच गुणवडी गाव आहे. पण बरं वाटलं की सूज तरी कमी झाली. परत आला आणि परत 1.25 महिना सेवा केली मामाची. आणि सगळा भार मामापाशी टाकला. सांगितलं, देवा तुझ्यापाशी आलोय. माझी लेक, माझी पोरगी, माझा जीव आहे. माझा जीव घ्यायचा का ठेवायचा हे तुझं तू बघ, पण मी तुझ्या शेळ्या मेंढ्याची सेवा करतो. शब्द दिला देवाला शब्द दिला. मला 1.25 महिना सेवा केली. त्या 1.25 महिन्यात घराकडे गेला नाही. पुरीचं काय होतंय बघितलं नाही, काय झालं बघितलं नाही. चालू आहे सेवा आपली, चालू आहे. 1.25 महिन्याचा नारळ घेतला, घरी गेला. घरी गेल्या बायकोला विचारलं आपली पोरगी कशी आहे. बायकोनी सांगितलं की आता तरी बरी आहे, अजून किडनी खराबच आहे पण काम करतीया. दुसरी किडनी व्यवस्थित चांगली झालेली आहे पण बरी आहे. 2-4 महिने राहिला पण नाही राहावलं, कारण त्याला खात्री होती की ह्याच्यातून एकच सोडू शकतो. या सध्याच्या कलियुगामध्ये काळाच्या जबड्यातून सोडवणारा एकमेव देव म्हणजे माझा हे माही दादांनो. पुन्हा बकऱ्यात गेला आणि जवळजवळ 2.5 महिने तिथं थांबला.
6 महिने पूर्ण झाली होती. 2.5 महिने थांबला आणि जेव्हा घरी माघारी आला त्या 2.5 महिन्यात घराची संपर्क नाही, घराला विचारणं नाही, काही नाही. काय जसं होईल तसं होईल. सगळा भार मामावर. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. सगळं त्या लेकरं व्हायलं. आणि पण एक नियम होता, सकाळपासून संध्याकाळी मी माऊलीची सेवा करायची, बाकी काही करायचं नाही. कसला डोक्यात विचार नाही. 6 महिने झालं. 2.5 महिन्यानं कारभाऱ्यांची परमिशन घेतली. एक सांगू का सगळ्या मेंढक्यांना, तुम्ही 2 दिवस सेवा करा, तुम्ही 10 दिवस सेवा करा, पण परवानगीशिवाय घरी जायचं नाही. सेवा रुजूच होणार. बिना परवानगीचं गेला सेवा रुजूच होणार. ठीक आहे. कारभाऱ्यांची परवानगी घेतली, नारळ भेटला आणि घरी आला. हे माई दादांनो, 6 महिने झालं होतं. घरामध्ये रिपोर्ट पडलं होतं. 4च दिवस अगोदर येऊन रिपोर्ट चेक केलं पोरीला. रिपोर्ट घरी पडलं होतं. 6 महिने झाले घरी आला. आल्या आल्या पहिला प्रश्न विचारला बायकोला की काय झालं माझ्या पुरीचं कशी तब्येत. डॉक्टर काय म्हणले. बायकोच्या तोंडातनं शब्द निघत होता. बायकोच्या तोंडातनं धारा, डोळ्यातनं धारा लागल्या होत्या. बायकोनं रिपोर्ट दाखवला. इंग्लिश वाचता येत नव्हती आणि मग बायको सांगायला लागली, अहो म्हणली आपल्या पोरीच्या दोन्ही किडन्या पहिल्या सारख्या चांगल्या झाल्या. तो डॉक्टरने नॉर्मल रिपोर्ट दिलाय. 2 वर्ष आज ती पोरगी 3रं वर्ष तिला चालू झालंय. 3रा वाढदिवस आहे त्या पोरीचा आज. तिच्या दोन्ही किडन्या ठणठणीत आहे. आणि त्या दिवसापासून, त्या 6व्या महिन्यापासून आणि आज तागायत त्या पोरीला सर्दी नाही, पडसं नाही का, ताप नाही का, खोकला नाही, गोळी नाही का, इंजेक्शन नाही का, वाफ नाही. खोटं वाटत असेल माझ्यापाशी नंबर आहे, नंबर देतो, फोन करून विचारा. ह्या कलियुगामध्ये ह्या मामाच्या शेळ्या मेंढ्याची सेवा केली, त्याच्या मेंढक्यांची सेवा केली तर त्याचं हे फळ, त्याचा पगार देणारा त्यावेळेला सुद्धा कर्मरेषा पुसत होता. आज सुद्धा माझ्या देवानं कर्मरेषा पुसलेली आहे. फक्त देवाला सेवा लागते. माझा देव बकऱ्यामध्ये, म्हणून सुंदर अशी सेवा करा. आणि उन्मत्तालाही सोडलं नाही. हा देव वेगळाच आहे. हा देव वेगळाच आहे. मामाची यात्रा 1932 सुरू झाली. 31 आकाशवाणी सुरू झाली. 32 मामाने मेतक्यामध्ये यात्रा सुरू केली. मेतक्या गावाच्या पश्चिमेच्या बाजूला नदीच्या काठ्याला यात्रा सुरू होती मामाची. देव किती काळजी घेतो फक्त ऐकून जावा. यात्रा सुरू झाली. सुंदर अशी यात्रा भरायला लागली. 1932 ते 1938 यात्रा चालली. पाडव्याच्या अगोदर येणारी एकादशीला वात घालायची. माघ महिन्यातली एकादशी वात घालायची आणि देवाची यात्रा 7 दिवसाची सुरू व्हायची. त्रयोदशीला, द्वादशीला घागरी पुजायच्या, देवा जगदुनीची भविष्यवाणी देवानी करायची. त्रयोदशीला दिंडी नदीला जायची, देवाने आंघोळ करायची. चतुर्थी व्हायची, पंचमी पाडवा झाला रे झाला की प्रतिपदा व्हायची. द्वितीयाला देवाची यात्रा संपन्न होऊन जायची. हा देवाचा नियम. हा म्हणता म्हणता 1932 ते 37 सुंदर अशी यात्रा पार पडली. 1938 देवाची यात्रा मेतक्याच्या गावात भरली. साधारणतः 27 मार्च 1938 एकादश आहे त्या दिवशी. त्याच्याच अगोदर 8-10 दिवस 18-20 तारखेच्या आसपास मामांची बकरी मेतक्याच्या गावात आलेली आहे आणि बकरी रानोमाळ फिरायला लागलेली आहे. देवाची यात्रा एकादशी दिवशी वाट घातली. विना उभा राहिला. देवाची यात्रा भरायला सुरुवात झाली. हे भली मोठी यात्रा, लाखोच्या संख्येनं लोक, दुकानं भरपूर लागलेली आहेत. वालग सुरू झालेला आहे. वालग वाजायचा, यात्रा भरलेली आहे. सुंदर अशी यात्रा चालली. एकादशीला यात्रा झाली, द्वादश झाली. त्रयोदशीला दिंडी नदीला आंघोळीसाठी देव गेलेले आहेत. त्या यात्रेला 33 कोटी देवांची हजेरी असती बरं का. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्या यात्रेला 33 कोटी देवांची हजेरी असती. आणि हा मामांच्या बकऱ्यातला नियम आहे. त्या दिवशी गावकऱ्यांनाही बकरी सांभाळायची आणि सगळ्या मेंढक्यांना आत्मापुरात देवाला भेटायला जायचं असतं. त्यावेळेला जगात, या जगामध्ये त्या मामाच्या यात्रेच्या वेळेस तोच प्रसंग गावावरती जबाबदारी देव देतो की ज्या दिवशी देव स्वतःची बकरी सांभाळण्याची जबाबदारी गावावरती पूर्णपणे देत असतो. मेंढक्यांना आदमापुरात बोलवत असतो. हे ज्या गावात भाग्य लागतं ना ते गावच पुण्यवान म्हणायचे. त्या गावासारखं भाग्य दुसरं कुठलं नाही. देवा ह्या पाडव्याला देवाची यात्रा भरती बघा. आणि त्रयोदशीला दिंडी गेली. दिंडीचं स्नान वगैरे झालं आणि दिंडी माघारी आली. मामांची बकरी
मग मेंढक्यानं सोडली आणि मेंढकं बकरी चरायला. तेव्हा मरगुआईच्या मंदिरापर्यंत, मेतक्याच्या मंदिरापर्यंत, जे मेतक्यात मंदिर आहे त्या माळावरती मामाची बकरी असायची आणि चरायला गेली बकरी. यात्रा जोरात भरलेली आहे. त्रयोदशीला सुंदर असे यात्रेचा उत्सव चालू आहे. आणि त्याच दिवशी त्रयोदशीच्या दुपारच्या 3-3:30च्या सुमाराला त्याच गावामध्ये ज्योती पाटील नावाचा शेतकरी अर्धांड पहिलवान होता आणि गावात नेहमी आडवा चालायचा. त्याच्या शेतामध्ये मामाची बकरी गेली. आंब्याची झाडं होती, काय ढाळा होता, त्या मेंढक्यांनी ढाळला. आणि हे दादांनो, त्या ज्योती पाटलाला कुणीतरी सांगितलं की धनगराची बकरी तुझ्या रानात गेली, मामांची बकरी तुझ्या रानात गेली, देवाची बकरी तुझ्या रानात गेली. ह्या सगळ्या गोष्टी कळल्यावरती हातामध्ये काठी घेतली, फेटा बांधलेला अर्धांड पहिलवान होता, हातामध्ये काठी घेतली, पळतच रानाकडे सुटला. आता म्हणला सोडत नाही, एका एकाला आडवं करतो. लोक मध्ये विचारायची कार पळतो ज्योत्या, कार पळता पहिलवान. सांगायचा म्हणे त्या धनगराची बकरी माझ्या रानात गेली, वाटोळ केलं, माझं नुकसान केली, आता सोडत नसतो म्हणला. लोक अडवायचे, अरे म्हणली खुळ्या, अरे देवाची बकरी दे म्हणला, मी मानत नसतो म्हणला, माझं नुकसान झालंय म्हणला, तुमच्या रानात घेऊन जावा, तुम्हाला देव आहे तर. राणा उष्टांगायचा. आणि संध्याकाळच्या 4च्या सुमाराला आला हो रानामध्ये. अशी बकरी चरत होती. बांधावरती मेंढकं होतं, हातामध्ये भले मोठी काठी होती. आणि त्या ज्योती पाटलानं त्या उभा राहिलेल्या बसलेल्या मेंढक्यांच्या पाठीमध्ये काठीनं मारायला सुरुवात केली. मेंढकं वरडायला लागलं हो, मेंढकं वरडायला लागलं. मारत होता ज्योती पाटील त्या मेंढक्यांना, पण वळ मामाच्या पाठीवरती उठत होत. मामा तसाच तंबूमध्ये गेला. मामा तडपडत होता. मारलं मेंढक्यांना, मेंढराला ढेकळाने मारलं, दगडाने मारलं. मेंढकं आडवं झालं, पाया पडली मेंढकी, त्याच्या पाय धरलं. सांगितलं, हे दादा पहिलवान, आम्हाला काय मारायचं ती मारा, पण आमच्या मेंढरासनी मारू नका, ही देवाची मेंढर आहेत. काय नका वाजवता, तुम्ही शांत राहा. आता काही तुम्ही प्रतिक्रिया देऊ नका, बोलू पण नका, पाठीमाग पण बोलू नका. सांगत होती, दादा पहिलवान नका ओ मारू मेंढरांना, आम्हाला काय मारायचं ती मारा. तो उन्मत्त झाला होता. अरे तुम्हाला मी सोडतो का काय म्हणला, एका एकाचं तगडच मोडतो. हो दादा काही बी मारा, पण मेंढर मारू नका. कशी बशी मेंढर हाकलून काढली. माळावरती बकरी नेली हो मेंढक्यानं, पाठीवरती मारलं होतं. सगळी डोळं पुसत होती. संध्याकाळची 5:30-6 वाजले आणि सगळ्यांना ठरवलं, आपल्या देवाला सांगायचं नाही. आपल्या देवाला जर सांगितलं ना की आपल्याला मारलं तर देवाला लय वाईट वाटल. देवाला कळता कामा नाही. देवाची यात्रा भरली, या यात्रामध्ये इस्कूड होईल. सगळं मेंढकं बकरी घेऊन आलं. तंबू वाघरीमध्ये बकरी धाडली हो दादांना. सगळं झालं. संध्याकाळी 8-8:30ला पंक्ती बसल्या. समजा मेंढकं जेवायला बसलं, पण त्या दिवशी पंक्तीला देव बसला नाही. साल 1938 देव पंक्तीला बसला नाही. समजाला जीव घातलं. समधी जीव उठल्यावरती देव गेला, तंबू मध्ये गेला आणि तंबूचा पडदा लावून घेतला हो देवा. नाही तर देव 12 वाजल्याशिवाय तंबूच्या हात जात नव्हता. पण बेराडातल्या माणसाला माहित होतं की देव जेवला नाही. बेराडातनं ताट आलं व देवासाठी. सगळी मेंढकं वाघराच्या कडेने गेल्या दादांना आणि सांगितलं देवाला, मामा तुमच्यासाठी जेवण आणलं, या जेवताय नव तुम्ही. म्हणून तू उपाशी राहिलास वर देवा. देवा असं नग न करू. तेव्हा तू बाहेर ये की र. देव तंबूच्या बाहेर आला. मेंढका असं समोर बसलो होतं, डोळ्यामध्ये पाणी होतं. समजे मेंढक्याने हात धरला, हे देवा, अरे तुझ्यासाठी, तुझ्या मेंढरासाठी अरे किती बी मार खावा आम्ही, पण तू उपाशी राहू नकस रे देवा. देवा अरे तू आमसनी जीव घातलं, तू उपाशी राहायला लागला वय रे देवा. सांगत होती मेंढकं. देवा ऐकत नव्हता. मेंढक्यांनी सांगितलं, देवा तू जर उपाशी राहिलाच ना मग आम्ही इथंच बसू, आम्ही बाहेर जाणार देवा, पण तुला खावं लागेल. ऐकत नव्हता व देव. देव सांगू लागला, अरे माझ्या लेकरांनो, माझ्या बाळांनो, मेंढर त्याच्या रानात गेली, त्यात तुमचा काय दोष र. मी तुम्हासनी बकरी राखायला लावलं, त्यात तुमचा काय दोष. पण माझ्या बकरे पायी तुम्हासनी मार खावा लागला नव. माझ्या बकरेसनी मार खावा लागला म्हणून मला वाईट वाटतंय र. सगळं मेंढकं म्हणू लागलं, देवा आम्हासनी काय बी वाटत नाही देवा. तुझ्यासाठी किती बी मार खाव, पण तुझ्या शेळ्या मेंढ्याची आम्ही सेवा नाही सोडणार देवा.
पण देवा तू काहीतरी खाऊन घे. बिराडातनं बकऱ्याचं दूध आणलं, समद्याने इनवणी केली. देवानं 2 घोट फक्त दूध घेतलं व दादांनो. आणि देवानं सांगितलं मेंढक्याला, हे माझ्या बाळांनो, तुम्हाला मार खावा लागला नव, काय बेकाळजी करू नका. ह्याचा न्याय निवाडा ह्या मेतकीच्या गावात मांडल. फक्त एवढी यात्रा पार पडू द्या. अरे समद देव आले ती त्यो काळ्या इथे बी आला या. समद आल्यात नव, समद देव त्याच्या गावाला गेलं नव की न्याय निवाडा मांडतो. समदे मेंढक्याने देवाला नमस्कार केला. देवानं 2 घट घेतलं आणि सगळं मेंढकं झोपाय गेलं. हे दादांनो, त्या दिवशी आपला देव झोपला नाही का माहितीये? कारण त्याच्या मेंढक्यानं मार खाल्ला होता. हे मेंढी माऊलीनं मार खाल्ला होता. त्या दिवशी मेंढक्यांच्याही डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळ झाली, बकरी चरायला गेली, यात्रा संपवण्याचा दिवस आला. सकाळच्या परी देवानं सांगितलं, आणलं सकाळच्या परी बिराड बांधात आपल्याला पुढच्या गावाला जायचंय. सगळं तंबू आवरायला सुरुवात केली. आश्चर्य वाटायला लागलं की का देव इतक्या लवकर आवरायला लागला. गावकरी विचार करू लागलं, दुकानदार विचार करू लागलं, समधी लोक विचार करू लागली. आणि सगळं चालू असताना बिराड आवळलं गेलं. देवानं सांगितलं, ए मेंढक्या हो, चला रे आता पुढच्या गावाला तळ हलूया. मेतक्यातलं गावकरी आलं होतं. विसरू लागलं, तेव्हा का रे एवढी घाई करायला लागला? अरे अजून 2-4 दिवस राहा असं म्हणताय नव. अरे म्हणलं मेतक्याच्या गावकरी हो, मला आता पुढच्या गावाला गेलं पाहिजे, पण त्याच्या अगोदर मला एक काम तुमच्याकडून करून घ्यायचंय. माझा न्याय निवाडा आजच्या दिवसाला तुमच्या चावडीवरती होईल. न्याय निवाड्यासाठी चावडी बोलवा. हा कलियुगाचा बाळू धनगर तुमच्या चावडीवर येणार आहे. आणि अशी आवाज अख्ख्या ब्रह्मांडामध्ये घुमला. सगळी विचार करू लागली, देवाचा न्याय निवाडा आहे, देवाचा न्याय निवाडा आहे. काय झालं हा म्हणता वाऱ्यासारखी बातमी पसरली पंचक्रोशीमध्ये. आणि सकाळच्या पारी 9:30-10च्या सुमाराला माई दादांनो तळ हल्ला गेला. मामानं 4 सवंगडी बरोबर घेतलं, बरोबर असणारे, आणि मामाच्या बरोबर चालायला लागली. देव झपाझपा पहिलं पावलं टाकत गेला. गावामध्ये मुंगी शिरायला जागा नाही, एवढी तुडुंब गावामध्ये. त्या मेतक्याच्या गावामध्ये माणसं गर्दी आहे का? देवाचा न्याय निवाडा आहे, देवाचा न्याय निवाडा आहे. चावडीवरती गर्दी झालेली, अफाट गर्दी आहे. बसायला देवाला घुमटी टाकलेली चावडीवरती. सगळी पंच कमिटी वाट बघतायत देवाची. हा देव तडा पावलं टाकत त्या मेतक्याच्या गावामध्ये आला. उंगराच्या काठीचा आवाज येत होता, पायाचा आवाज येत होता. जसं पाऊल पडत होतं तशी धरणीमाय डगमगत होते. आणि हा म्हणता देव चावडीवरती पोचला. चावडीवरती पोचल्या बरोबर देवानं घोंगडीकडे बघितलं. गर्दीशी माघारी देव फिरला. देवानं काठीला हात दिला, कमरावरती हात दिला. देव सांगू लागला, ए मेतक्याच्या गावकऱ्या हो, आज म्या तुमच्या इथं बसायला आलेलो नाही. अरे मला न्याय पाहिजे रे, म्हणून म्या तुमच्या इथं आलो या. मला त्या चावडीवरती न्याय निवाडा करायचा आहे माझा. होय देवा, तुम्ही बसा तर खरं, तुमचा आम्ही समज ऐकून घेतो अशी समधी सांगत होती. पण देव ऐकत नव्हता. हे म्हणला, मी बसायला आलो नाही, माझा न्याय निवाडा मांडा, मला न्याय पाहिजे. आणि मग विसरू लागली पंच कमिटी, देवा काय झालं, देवा काय झालं तुला? कुणी तुझं नुकसान केलं, कुणी तुझं सामान चोरलं? तेव्हा सांग, मी आता न्याय करतो. देव सांगू लागला, होय रे, मी तुमच्या इथं आलोय नव, म्या न्याय मागायला आलोय, माझा निवाडा आज झालाच पाहिजे. 11 वाजले होते. आणि मग विचारू लागली की पंच कमिटी की काय झालं. त्यावेळेला सांगू लागला, ए मेतक्याच्या गावकरी हो, तुमच्या गावामध्ये यात्रा हरवली. कुणासाठी? या कलियुगामध्ये तुमच्या इथं धर्म घडावा, तुम्हाला पुण्य मिळावं, तुम्हाला परमेश्वराचं सानिध्य लाभावं, म्हणून यात्रा भरली. ए मेतक्याच्या गावकरी हो, या यात्रेचं ठिकाण कुणी निवडलं? तुम्ही निवडलं. यात्रा भरायला परवानगी दिली कुणी? तुम्ही दिली नव. इथं यात्रा भरली पाहिजे, हे ठिकाण पाहिजे आहे असं तुम्ही म्हणलं नव. तर मग तुमच्या इथं यात्रा भरली, पडरंग 33 कोटी देव हजर झाले. याच्यामध्ये माझा दोष काय? यात्रा भरली, ह्याच्यात माझ्या बकऱ्याचा दोष काय? यात्रा भरली, यात माझ्या मेंढक्याचा दोष काय? सगळी सांगू लागली,
होय देवा, आमच्यासाठी भरली, कलियुगामध्ये आमचं पुण्य म्हणून भरली. तुझा बी दोष नाही, तुझ्या बकऱ्याचा बी नाही, तुझ्या मेंढक्याचा बी नाही. मग माझ्या मेंढक्याचा दोष नाही नव, माझ्या बकऱ्याचा दोष नाही नव, मग माझ्या मेंढक्याला माझ्या बकऱ्याला या मेंढक्याच्या गावामध्ये मार खावा लागला. माझ्या मेंढक्यांच्या पाठीवरती काठीचं हो उमटवलं. अरे मार मेंढक्यांना बसत होता, पाठीवरती बाळू धनगराच्या हो उमटत होता. सांगा काय दोष त्याचा? असं म्हटल्याबरोबर सगळी स्तब्ध झाली, शांत झाली. क्षणभराची शांतता प्राप्त झाली आणि शांततेला चिरून गेलेला आवाज पंचकमिटीचा आला. तेव्हा आता नाव सांगा, तेव्हा नाव सांगा. आताच न्यायनिवाडा मारतो त्याला, आम्ही आता शिक्षा देतो, त्याला गावाच्या बाहेर काढतो, त्याला वाळीत टाकतो. तेव्हा आता सांगा कोण आहे, कोण आहे, कोण नाही, कोणी मारलं, का मारलं, कोण आहे तो, त्याला आता आम्ही शिक्षा देऊ. आम्हाला काही ऐकायचं नाही, मी त्याला शिक्षाच देऊ. अशी सगळी सांगत होती. पुन्हा शांतता निर्माण झाली. सगळे अवाक होऊन चालली, सगळे तोंडात बोट घातली. देवाच्या बकऱ्याला मारावं, देवाच्या मेंढक्याला मारावं, देवाशी भांडणं करावी. अरे हा काय न्याय म्हटली, हा देव आला आणि देवाचं काय पाप घडून ठेवलं. आणि या सगळ्या शांततेला बेदत एक आवाज केला आणि गर्दीमधून ज्योती पाटील उभा राहिला. 5.5 पावणे 6 फूट उंची आहे, हडदाड शरीर एष्टी आहे, कोट घातलाय, धोत्राचा सोगा हातात धरलाय, फेट्याचा सोगा खाली असा माग टाकला आणि ज्योती पाटलांना आवाज दिला. कोण हाय मेटक्यातला? तो ज्योती पाटलाचा न्याय निवाडा करतोय. ए म्हणला पंचा हो, अरे देव तुमचा हाय नव, मग तुमच्या घरला द्या. माझं काय नुकसान केलं? माझं नुकसान केलं म्हणून मी मारलं. आणि कोण माझा न्याय निवाडा करतो त्याला हिताच गाडतो. आणि तडा चालत आला पुढे. आडदाण होता, भांडणं करायचा, लोकांच्या मांडगुटीवरती बसायचा, मारायचा. ए पंच कमिटी का तुमचं दातण शिवलं का? कार म्हणला माझा नेणीवडा मारता, एका एकाला हितच आडवा करतो आणि हातातली काठी घेऊन आला पुढं. सगळी शांत झाली, कुणी बोलत नव्हतं. उभी राहिलेली पंचमंडळी खाली बसली. ह्याच्या वाटेला जावं कुणी, ह्याला आडवं जावं कुणी, ह्याच्याशी भांडणं करावी कुणी. सगळी शांत झाली, कुणी काही बोलत नव्हतं. चाव 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 करणारी गावकरी, बोलणारी पंच कमिटी ती सुद्धा गप झाली सगळी. ह्याच्या संग दुश्मनी गेलं म्हणजे मरणाला पत्करण्यासारखे झाली. आणि देवाच्या समोर आला. 11:30चा सुमार आहे. 11:30च्या सुमारे देवाच्या समोर आला. देव चावडीवरती उभा आहे आणि देवा संग भांडायला लागला. देव स्तब्ध आहे, हातामध्ये काठी घेऊन देवा संग भांडायला लागला, नाना गोष्टी बोलायला लागला. देवाला सांगू लागला, अरे तुझ्यासारखं धनगर बघितलं, पोट भरायची त्याय, असं तसं नाना गोष्टी बोलला, लय गोष्टी बोलत होता. त्यावेळेला बरोबर अर्धा तास जवळजवळ वेळ व्हायला आली आणि माझ्या देवानं आवाज दिला, ए ज्योती पाटील, त्या आत्मपटवर मी तुझं समज ऐकून घेतलं. कशाच्या जीवावरती, कशाच्या जोरावरती तुला ठाव नाही नव. अरे माझी बकरी तुझ्या रानात चालली, त्याचं मूलभर पुण्य तुझ्या बकरी होता म्हणून कलियुगाचा बाळू धनगर होता. आता हे जरी समज बोलशील नव तर हे ज्योती पाटील, हा बाळू धनगर कैलासीचा महादेव, कैलासीचा महादेव हा ब्रह्मांड नायक, हा कलियुगाचा बाळू धनगर तुला हिताच करून टाकेल. असं म्हटल्याबरोबर 2 पावलं मागं फिरला आणि पुन्हा आपला अपमान होतोय हे लक्षात आलं. पुन्हा शिव्या देऊ लागला, पुन्हा बोलू लागला. त्यावेळेला देव कळला, ए ज्योती पाटील, ज्या शरीरावरती तुला घमेंड आली, त्या शरीरावरती तुला मात पडला, ज्या तोंडानं तू मला शिव्या द्यायला लागला नव, अरे हे कोणी दिलं, कशासाठी दिलं, हे तर भान तुला राहिलं नाही नव. ए ज्योती पाटील, माझ्या बकऱ्यानं तुझं नुकसान केलं, मला मागायचं होतं, म्या भरून दिलं असतं. तू बकऱ्याला मारलं, त्या बकऱ्याचा काय दोष? माझ्या मेंढक्याला मारलं, त्या मेंढक्याचा काय दोष? तू मला विचारायचं होतं, म्या तुला नुकसान भरून दिलं असतं. असं म्हणल्याबरोबर ज्योती पाटील म्हणू लागला, लय नुकसान देणारी बघितली, लय भरपाई देणारी बघितली, एवढा भरपाई देणार असं तर कशाला फिरला असता. अशा नाना गोष्टी चालल्या. 12 वाजून गेल्या. अर्धा तास उलटून गेला होता. 12 वाजून 2 मिनिटं झाली होती आणि देवाच्या आगाचा पहारा चढत चालला होता. चेहऱ्याची छटा बदलली जात होती आणि देव कडाडला,
ए मेतक्याच्या गावकऱ्यावर, अरे म्या तुमच्या गावात आलो मला न्याय मिळावा म्हणून, तुमच्या चावडीवरती न्याय निवाडा मांडला मला न्याय मिळावा म्हणून, तर तुम्ही काय माझा न्याय करणार? ए सूर्यनारायणा, अरे कलियुगाचा न्याय करणारा हा कलियुगाचा बाळू धनगर, माझा न्याय निवाडा त्या मेतक्याच्या गावाच्या चावडीवरती न्याय मांडणार आहे. ए ज्योती पाटील, म्या आता जाणार आहे. एक तरी सबूत बोलला तर तो सबूत तुझा शेवटचा सबूत होईल. आणि असं बोलल्याबरोबर ज्योती पाटलाचा अपमान झाला. लोक बघू लागले. ज्योती पाटील रागानं मावाला बोलू लागला, आगावरती धावू लागला आणि देवाच्या खात्याला हात देत्या ज्योती पाटलाला लावल्याबरोबर देव करडला. ए ज्योती पाटील, बाळू धनगराच्या अंगाला हात लावला. तू आधी घात नसतात. ए ज्योती पाटील, या कलियुगामध्ये जन उन्मत्त बनल वागत गेलं तेव्हा त्याला बाळू धनगर शासन कराल. ए सूर्यनारायणा, आज माझा न्याय निवाडा म्या मांडतो. ए ज्योती पाटील, ज्या शरीरावरती तुला जमेन आली, ज्या हाताने तू माझ्या मेडक्यांच्या पाठीवरती काठ्या मारल्या, त्या तोंडाने तू मला शिया दिल्यास, ए ज्योती पाटील, या मेमट्याच्या गावात 6 महिन्यात तू कुत्र्यासारखा फुकत फिरशील, तुझ्या हाताने तुझी कपडे भरतील आणि याच मेमट्याच्या गावात त्या गल्लीबोळामध्ये कुत्र्यासारखा फुकता फुकता 6 महिन्याने हा तुझा अंत होईल. बाळू धनगरानं मेटकोट सोडलं, परत पाऊल ठेवणार नाही. आणि देव तडा 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 निघून गेला. त्याला शाप दिला, 6 महिन्याच्या कुत्र्यासारखा भुकत फिरशील, तुझ्या हातानं कापडं फाडशील आणि हितच अंत होईल, जगदुनिया पाहिल. आणि देव निघून गेला. सगळी आडवं पडत होती, देव थांबलाच नाही. देव दुपारच्या वेळेला त्या मेतक्या गावाची शिवदेवानं वलांडल्या बरोबर इथं चोपाळ्यावरती बसलेला ज्योती पाटील कुत्र्यासारखा बुखायला लागला आणि कापडं फाडायला लागला. 6 महिने त्या मेतक्याच्या गावामध्ये फिरत होता, कुत्र्यासारखा भोआ 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 करत फिरत होता. अंगावरती कापडं राहत नव्हती आणि भुकता भुकता त्या मेतक्याच्याच गावामध्ये ज्योती पाटलाचा अंत झाला. अख्ख्या गावानं, अख्ख्या पंचक्रोशीने देवाचा शाप बघितला, देवाचा कोप बघितला. एकीकडे देवानी कृपा पण बघितली ह्या जगदुनियानं आणि एकीकडे देवाचा कोप पण बघितला, देवाचा राग पण बघितला, देवाचा शाप पण बघितला. आहे त्याच्यासाठी मेणाचा गोळा आहे आणि नाही त्याच्यासाठी हा खैराचा इंबूळ माझा देव आहे. म्हणून ह्या मेंढी माऊलीची सुंदर सेवा करा. नाही जमलं त्याचा आडवा पाय घालू नका. मेंढी माऊलीला चुकून सुद्धा केसाला धक्का लावू नका. चुकून सुद्धा चुकीच्या मार्गाने जाऊ नका. अग्नीची परीक्षा बघू नका. देव जगा वेगळा, देव माझा बाळू मामा. पण एक गोष्ट खरी आहे, ज्यांनी माझ्या मामाचा रस्ता धरला, ज्यांनी माझ्या मामाच्या शाळ्या मेंढ्याची सेवा केली, ज्यांनी माझ्या मामाच्या भंडाऱ्याची सेवा केली, जो मामाच्या तळावरती राबला त्याला मामाने आजपर्यंत एकटं सोडलं नाही. हा इतिहास आहे. आणि म्हणूनच 9 पालख्या 4 राज्यामध्ये अखंड उभ्या पिकामध्ये माझ्या मामाची बकरी चरतात. हा विश्वास प्रत्येकाला आहे की देव आपल्याला एकटं कधीच सोडत नाही. म्हणून कधीच सोडत नाही. त्या देवाच्या शाळ्या मेंढ्याची सुंदर अशी सेवा करा, एवढी विनंती सर्वांना करतो. मेंढी माऊलीला चारा कमी पडणार नाही ह्याची काळजी घ्या. सर्वांनी मिळून मेंढी माऊलीला चारा द्या, धर्म करा. ह्या माईंना विनंती आहे, सकाळ संध्याकाळ जिथं मामांच्या तळावर जाताल तिथं 2 भाकरी कव्हायना घेऊन जा. त्या भाकरीचा अनन्य साधारण उपकार माझा देव ठेवत नाही, तो फेड करत असतो. एवढी विनंती सर्वांना करतो. त्यात आता काही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. माझा देव कुणाच्या अंगात येत नाही, कुणाचं भविष्य सांगत नाही. तुम्हाला जे काय दान करायचंय ते मामांच्या मेंढी माऊलीसाठी करा, मामांच्या तळावरती करा, आदमापुरामध्ये करा. त्याच्या नादी लागू नका. त्याला देव जबाबदार राहणार नाही, लक्षात घ्या. देव हितल्या सेवेला जबाबदार आहे, देव मेंढी माऊलीच्या सेवेला जबाबदार आहे, देव आदमापूरच्या सेवेला जबाबदार आहे. बाकी तुमचं तुम्ही बघून घ्या. दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट, गेल्या वर्षी मी त्याच्यावरती बोललो होतो, 1-2 मिनिटात सांगून जातो. हे प्रत्येकानं डोक्यात ठेवा. आता गणपती सीझन जवळ आलेला आहे आणि गणपतीच्या सीझन मध्ये मामांच्या हातामध्ये काठी आणि बुंगडी घेतलेला गणपती बनवला जातो, बरोबर आहे ना? गेल्या वर्षी होते. हा गणपती बनला नाही ह्यासाठी आम्ही प्रयत्न करायचे. त्या कारागिरांना हा गणपती बनवून द्यायचा नाही.
आणि बनला असेल तर त्याला तो विकून द्यायचा नाही आणि तुम्ही आम्ही सुद्धा विकत घ्यायचा नाही. मला सांगा, मामा 10 दिवस पुजायचा आहे का आयुष्यभरासाठी पुजायचा आहे? बोला, आयुष्यभरासाठी पुजायचं आहे ना. गणपतीला गणपती राहू द्या आणि मामाला मामा राहू द्या. मूर्तीचं विद्रुपीकरण करू नका. कोणाला एवढं सामर्थ्य? कारभारी जेवण बदलायची घालत लोक. अरे काय अधिकार आहे का त्याला घडवण्याचा? जगाला घडवणारा माझा देव मामा आहे. तुम्ही आम्ही काय त्याला घडवावं? तुम्ही आम्हाला घडवणारा देव आहे. त्याच्यामुळे मामांच्या मूर्तीचं विद्रुपीकरण थांबलं पाहिजे. ही सर्वांनी लक्षात, ही तुमची आमची जबाबदारी आहे. उद्या तुम्हाला दिसलं, तुम्ही नाही बोललात तर देव तुम्हाला विचारेल, अरे तुला दिसलं नाही का? तुझं तो डोळं बंद होतं का? तोंड शिवलं होतं का? काय उत्तर आहे तुमच्यापाशी? ती सुद्धा मामाची सेवाच आहे. त्यामुळे ती विद्रुपीकरण थांबलं पाहिजे. एवढी एक विनंती करतो. जाता जाता एक विनंती आहे, देवाचा उपकार, संतांचा उपकार, आई बापाचा उपकार विसरू नका. जेवण करताना ह्या शेतकऱ्याचा आभार मानायला विसरू नका आणि झोप घेत असताना सैनिकांचा आभार मानायला विसरू नका. धर्म टिकला तर तुम्ही आम्ही टिकू. देशाचा धर्माचा अभिमान बाळगा, सैनिकांचा अभिमान बाळगा. जगताना जाण आणि भान ठेवा. मुलींची गर्भामध्ये हत्या करू नका. सुंदर अशा आईबापाची सेवा करा. घरातल्या आईबापाच्या चेहऱ्यावरचं हसू आणि समाधान हीच घरातल्या देवाची देवपूजा आहे. जाण आणि भान ठेवा. दादा एक विनंती आहे, हे माई दादांनो, सेवा संपल्यानंतर कृपया पाया पडू नका. मी महाराज नाही, मी कीर्तनकार नाही, मी प्रवचनकर नाही, मी शास्त्राचा अभ्यासक नाही. मी माझ्या मामाचा गडी आहे. त्या मामानं फक्त बुकण्याचं काम दिलंय तेवढं काम मी करत असतो. पाया पडायचे माझ्या मामाच्या पडा, माझ्या कारभाऱ्यांच्या पडा. माझ्या पाया पडून आमच्या अंखाराला खत पाणी घालू नका. हा द्यायचं नाही, एक आशीर्वाद द्या माझ्या माई दादांनो. या मेजर करून अखंड मामाची सेवा घडो आणि गेलो ना तरी मामाच्या चरणाची सेवा घडो. एवढा एक आशीर्वाद तुम्ही सर्वांनी द्या. आता सर्वांच्या वतीनं, सगळ्यांच्या वतीनं 9 तारखेला मामांचे मानाचे भाकणूककार हलसिद्धनाथ बाळूमामा विठ्ठल बिरदेवाचे मानाचे भाकणूककार बाबूराव कृष्ण ढोणे महाराज यांचं रविवारी भीष्म द्वादशीच्या दिवशी देवाच्या चरणावरती ते लीन झालेले आहेत. आपण सर्व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. त्याचबरोबर मामाचा लाडका पुजारी, मामाचा भक्त कृष्णा पाटील कोनवडेकर, तोही एक 5-6 दिवसापूर्वी मामांच्या चरणावरती लीन झालेला आहे. त्यालाही आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू आणि ह्या मामाच्या चरणी प्रार्थना करू की हे भगवंता, ह्या दोघांच्या कुटुंबाला, आपतेष्टांना या दुःखातून सावरण्याची शक्ती आणि सामर्थ्य दे. ही प्रार्थना आपण या भगवंताला करू आणि झालेली सेवा अर्पण. कारभारी तत्पूर्वी हात जोडून साष्टांग दंडवत अर्धा तास वाढवून दिलात. मामाचा आशीर्वाद समजावा माझ्यासाठी हा झालेल्या सेवेला पूर्ण विराम.